हसन मुश्रीफ यांचे पुत्र अध्यक्ष गोकुळ दूध संघाच्या बाबतीमध्ये मला पूर्ण माहिती नसल्यामुळे त्याच्यावर मी भाष्य करणार नाही. आदित्य ठाकरे यांचं वक्तव्य समोर आलं, त्यास म्हणतात की मुंबईकरांचं रक्त विकण्याचं म्हणजे भाजप सरकारचा डाव आहे. महानगरपालिकेच्या रक्तपेढ्याचं खालीकरणाच्या मुद्द्यावर आदित्य ठाकरेंनी याची टीका केली आहे. आदित्य ठाकरेला पूर्ण माहिती पण नसते, कशाच्या आधारावर काही बोलायचं, म्हणून आदित्य ठाकरेंनी ते वक्तव्य केलेलं आहे. खाजगी रक्तपेढ्या ह्या काही व्यापारी तत्वावर चालत नाहीत, एनजीओस असतात. ते एनजीओ सगळंच मदत करतात आणि म्हणून रक्तपेढ्यांचं काही खाजगीकरण होणार आहे किंवा काय होणार आहे, यांना फक्त कॉन्ट्रॅक्ट आणि ठेके हे याच्याशिवाय हे पुढे जातच नाही. मुंबईच्या जीवाशी कोणी खेळणार नाही, कोणाला खेळायची कोणाची बिशात पण नाही आणि कोणी खेळू सुद्धा शकणार नाही. मुंबईतल्या मोकळ्या जागा बिल्डरांच्या घशात घालण्याचा प्रयत्न सुद्धा असं आदित्य ठाकरे म्हणाले. मी तुम्हाला तेच सांगितलं. आदित्य ठाकरेला काय दिसतोय? कॉर्पोरेशन मधला ठेकेदार. फार फार तर त्याला जर इच्छा झाली तर एखाद्या नाल्यावर सफाई, यापेक्षा त्यांच्याकडे व्हिजनच नव्हतं. आणि व्हिजन नसल्यामुळंच आज त्यांची सत्ता महानगरपालिकेमधून गेलेली आहे. अनेक ठिकाणी पाणी टंचाई, डिझेलचा प्रश्न निर्माण झाला आहे. तुम्ही सांगतात, आपण सगळे सांगतो की काही झालं की आपण पुरवठा अधिकाऱ्याकडे तक्रार करू, पण असं समोर आलंय की पुरवठा अधिकाऱ्यांना त्या कंपन्यांवर कारवाई करायचा अधिकारच नाहीये. ते फक्त कंपनीला सांगू शकतात की हे असं असं घडतंय, तुम्ही कारवाई करा, आणि कंपनी काही कारवाई करत नाही. तुम्ही जिथं जाऊन आला सगळं ते बघितलं, तिथे पुरवठा अधिकाऱ्यांनी आता कंपनीला सूचना दिल्या कारवाई करा. म्हणजे हे पुरवठा अधिकाऱ्यांना अधिकारच नसेल तर कसं लगाम घालणार पेट्रोल? ज्या ज्या ठिकाणी डिझेल पेट्रोलमध्ये साठेबाजी करणे, पुरवठा न करणे, अशा ज्या पेट्रोल पंप मालकांनी केलेले त्या ठिकाणी त्यांच्यावर कारवाई करणं, याचा अर्थ असा आहे की तुमचा पेट्रोल पंप जो सप्लाय करतो तो केंद्राकडून डायरेक्टली इंडियन ऑइल असेल, भारत पेट्रोलियम असेल, एचपी असेल, तर यांच्याकडून तो सप्लाय त्या कंपन्याकडून त्यांना केला जातो. आणि ते जे काही पुरवठा करतात त्यांचा मॉनिटरिंग ह्या ठिकाणी केलं जातं. परंतु त्यात जर गडबड केली तर पुरवठा अधिकारी हा त्या कंपनीला कळवतोय की तुमचा जो डीलर आहे तो इथं पुरवठा करत नाही, त्याच्यावर तुम्ही कारवाई केली पाहिजे, आणि त्या संदर्भात ते पुरवठा अधिकारी काम करतात. एकदा दोनदा जर त्यांनी ऐकलं नाही तर मुळामध्ये ज्या जागेवर तो पेट्रोल पंप असतो ती त्या जागेची एनओसी ही कलेक्टरच्या मार्फत घ्यावा लागते. आणि जर एवढं करून जर ऐकलं नाही तर त्याचं एनओसी रद्द करण्याचे अधिकार मात्र सरकारला आहेत किंवा कलेक्टरला आहे. म्हणून पहिली सूचना देणे, दुसऱ्यांदा त्याच्यावर कडक कारवाई करणे हे सरकारचं धोरण आहे आणि कलेक्टरचं सुद्धा आहे. महामंडळ वाटपाचा फॉर्म्युला समोर आला आहे. टक्केवारीमध्ये भाजप 48%, राष्ट्रवादी 23% आणि तुमची सूचना 19%. काल समन्वय समितीची बैठक झाली. त्या बैठकीमध्ये शिवसेना, भाजप आणि राष्ट्रवादीचे नेते उपस्थित होते. त्याच्यामध्ये हा फॉर्म्युला जवळपास ठरलेला आहे आणि आता येणाऱ्या 8-10 दिवसामध्ये या महामंडळाचं वाटप, कोणतं महामंडळ कुणाला, कोणते एनजीओज कुणाला, काय जे काही आहेत त्या सगळ्यांचं वाटप या पुढच्या 8-10 दिवसामध्ये होईल आणि पक्षप्रमाणे जे काही रेशो ठरले आहे त्या त्या पक्षाचे कार्यकर्ते समावेश केले जाईल. मराठी वन जमीन खासगी जमिनी कंपनीकडे वन जमीन हस्तांतरणासाठी द्यावं लागणार 2800 कोटींचं टीडीआर, वन विभागाच्या जागेवर डी डाहियाबाई आणि कंपनीचा दावा. या संदर्भामध्ये जे काय वन विभाग आहे त्यांच्या जागेचा टीडीआर कोणी घेत असेल किंवा काय करत असेल ह्या तांत्रिक बाबीची माहिती नसल्यामुळे आता तातडीने त्यावर उत्तर देणं योग्य नाही. पडेगाव भागामध्ये कचरा डेपोचा प्रश्न निर्माण झाला, कारण तिकडे जो कचरा डेपो लागला आता ते केलं ना, त्याचा प्रश्न तर सॉल्व्ह केलेला आहे. पडेगावचा स्वतः आयुक्ताला व्हिजिट करायला लावलेली होती. त्या ठिकाणचं जे असलेले ते धुरामुळे जे काही त्रास होत होता नागरिकांना, त्या संदर्भामध्ये सुद्धा आता तातडीचे पावलं उचलले गेलेली आहेत. आणि यापुढे असे कचऱ्याचे ढीग त्या ठिकाणी साचणार नाही याची सुद्धा काळजी घेण्याचा आदेश आयुक्ताला देण्यात आलेला सिरियस आहे तो. ती गोष्ट काय असं साधी घेण्यासारखी नाहीये. जो कचरा डेपोला आग लागतो त्याच्यामध्ये जे धूर निघतो त्यामध्ये अनेक वेगवेगळे पदार्थ असतात आणि त्याचा इफेक्ट हा सर्वसामान्यांच्या बॉडीवर निश्चित होतो. म्हणून यापुढे तो कचरा साचणार नाही. प्रक्रियेसाठी तिथे कारखाना आहेत ना, खत निर्मिती काय होत नाही, या सगळ्या गोष्टीची विचारणा मी त्यांना केलेली आहे आणि यापुढे आता असा प्रकार घडणार नाही याची काळजी सुद्धा आम्ही. मोदी सरकारने आपले कार्यकाळ 12 वर्ष पुरे केले.
मोदी सरकार ने 12 साल पूरे किए। एक्चुअली जो कांग्रेस के राज में सरकार है या नहीं है ऐसा पता भी नहीं चलता था। आज 12 साल में देश का नाम जागतिक लेवल पे जिसे कहा जाता है वर्ल्ड लेवल पे मोदी जी ने लाया है। डेवलपमेंट के बारे में मोदी जी की जो मनोकामना थी वो पूरी होती ही नजर आ रही। आप देखेंगे 12 साल में मोदी जी के ऊपर कोई भी भ्रष्टाचार का आरोप नहीं। एक महासत्ता बनने के लिए मोदी साहब ने जो कदम उठाए उसको सभी वर्ल्ड के सभी देश अनेक देशों ने उसकी प्रशंसा की है। इसलिए मोदी साहब का ये राज्य कारभार मुझे लगता है और अच्छे से चलेगा और वो पूरा कार्यकाल वो पूरा करेंगे। सर, मुंबई में जो है कई सोसाइटीज में बकरीद की कुर्बानी को लेकर हंगामा हुआ है। उसी पर मुंबई के डिप्टी मेयर ने मांग की है कि हाउसिंग सोसाइटी में कुर्बानी पर प्रतिबंध है। देखो, बकरी ईद मनाना गलत नहीं है। कोई भी जाति धर्म का उसने उसका सन त्योहार मनाना चाहिए, लेकिन इस तरीके से नहीं। सोसाइटी है, सोसाइटी में तुम अभी छोटे बच्चे रहते सब ये रहते उनके सामने लाके बकरे कटवाएंगे और वो सब नजारा वो बच्चे देखेंगे, ये मुझे लगता है ठीक नहीं। आपके लिए एक स्लॉटर हाउस दिया है, वहां परमिशन लो, वहां बकरे कटाने हैं उधर कटाओ और वो अपना ईद अच्छे से मनाओ। इस तरीके से अगर करेंगे तो वो बच्चों के ऊपर भी असर पड़ता है। इसलिए मानवता के दृष्टिकोण से हमने उसको विरोध किया है और पुलिस भी उनके ऊपर कार्रवाई करेगी। सीबीएसई की ऑन स्क्रीनिंग मार्किंग व्यवस्था पर जो है सवाल उठ गए हैं, क्योंकि एक हैकर ने दावा किया है कि उन्होंने जो है पोर्टल हैक कर लिया है उसका, जबकि सीबीएसई ने हैकर के दावे को खारिज किया। बहुत सारे हैकर्स है, उन्होंने ऐसा करने की कोशिश भी की। अभी पता नहीं उसमें इस हैकर का क्या कहना है। ये सब बातें टेक्निकल है और टेक्निकल बातें जब तक सामने नहीं आती है उसके ऊपर बोलना उचित भी नहीं है। डेमोग्राफी चेंज पर हाई लेवल कमेटी गठित की गई है। केंद्र सरकार ने देश में जनसंख्या के असामान्य बदलाव और अवैध प्रवास की जांच के लिए हाई लेवल कमेटी बनाई है। जस्टिस नावलेकर की अध्यक्षता वाली समिति एक साल में रिपोर्ट देकर सुरक्षा और नीति से जुड़े सुझाव देंगी। एक अच्छी बात है, पॉजिटिव थिंकिंग है। सरकार सब जो भी चीजें करना चाहती है वो पारदर्शक तरीके से दिखाना चाहती है और मुझे लगता है एक एक कदम जस्टिस के अध्यक्षता में उन्होंने उठाया। साल भर का पीरियड है, वो पीरियड में ये सभी चीजें कहीं गलती ना हो इसलिए वो जस्टिस के नियुक्त की गई है। मुझे लगता है इसका अहवाल आने के बाद इसके ऊपर जरूर चर्चा होगी। एक मराठी शेवटचा प्रश्न, उद्या मनोज जरांगेची घोषणा करणार आहे। मनोज जरांगेचं जे काही आंदोलन चालू आहे किंवा त्यांनी जे काही घोषणा केली होती उपोषणाची त्या संदर्भामध्ये त्यांना त्यांचं मत मांडायचं असेल आणि लोकशाहीमध्ये प्रत्येकाला आपलं मत मांडण्याचा अधिकार आहे। उद्या पत्रकार परिषदेमध्ये ते काय बोलतात त्याच्याकडे संपूर्ण महाराष्ट्राचं लक्ष असणार आहे। म्हणून आता त्यांची पत्रकार परिषदेची वाट पाहणं एवढंच आपल्या हातात आहे।